विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो फायलम आहे या फायलम मधले अॅनिमल फ्लॅट म्हणजे चपटे येतात। दुसरी गोष्ट, या फायलम मधला एक असा अॅनिमल आहे जो रिजनरेट होऊ शकतो आणि या फायलम मधले जे अॅनिमल येतात त्यातले काही अॅनिमल हे एंडो पॅरासाइट येतात। तर तो फायलम नेमका कोणता असेल बघा, मी तुम्हाला हिंट दिलेली आहे फ्लॅट या शब्दापाशी आणि रिजनरेशन या शब्दापाशी। या दोन शब्दांचा तुम्ही जर का व्यवस्थित विचार केला तर आपण आज कोणत्या फायलम बद्दल डिस्कस करणार आहोत ते तुम्हाला 100% समजलं असेल। आणि जर का समजलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये काय करायचं तर त्या फायलमचं नाव लगेच टाइप करून टाकायचं। वेलकम टू राजकुमार बांदल्स अकॅडमी। मी राजकुमार बांदल। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर काय करू, या फायलमचं नाव शोधू। आता बघा, मी काय सांगितलं, या फायलम मधले अॅनिमल कसे तर फ्लॅट। ओके, आता फ्लॅट याला एक समानार्थी शब्द आहे माझ्याकडे, कोणता बघा, फ्लॅटी। काय, फ्लॅटी। आता फ्लॅटी म्हणजेच काय, फ्लॅट, आणि फ्लॅट म्हणजेच काय, फ्लॅटी। आता दुसरी गोष्ट, हे जे आहेत ना हे आहेत वर्म्स। काय येतं, वर्म्स। आणि या वर्म्स या शब्दापासून माझं फायलमचं नाव तयार होते। काय होते बघा, प्लॅटी हेल्मिंथस। काय, प्लॅटी हेल्मिंथस। यस, आज आपण डिस्कस करणार आहोत फायलम प्लॅटी हेल्मिंथस। आणि हा जो फायलम प्लॅटी हेल्मिंथस आहे याच्यावरती मार्च 2020 ला एक क्वेश्चन विचारलेला आहे। काय विचारलेला आहे बघा प्रश्न, तर राईट द करेक्ट कोरिलेशन विचारले ॲनिलिडा अर्थवर्म। आता ॲनिलिडाचं एक्झाम्पल अर्थवर्म आहे, हे ॲनिलिडाचं काय एक्झाम्पल आहे। तर प्लॅटी हेल्मिंथसचं एक्झाम्पल कोणतं, मग कोणतं असं एक्झाम्पल मी तर अजून सांगितलेलं नाही। तर याचं एक्झाम्पल आहे बघा आपला प्लॅनेरिया, त्यानंतर लिव्हर फ्लूक, आणि आपला सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे टेपवर्म। हे तीनच त्याचे काय येतं एक्झाम्पल आता। ठीक आहे, तर आता बघा हिचं नाव तर मला समजलं, काय नाव आहे इथं लिहितो चांगलं मस्त पैकी, फायलम प्लॅटी हेल्मिंथस। प्लॅटी हेल्मिंथस, फायलम प्लॅटी हेल्मिंथस। आता प्लॅटी याचा अर्थ काय सांगितला मी, सांगा एकदा मला, फ्लॅटवर्म्स। काय सांगितलं, फ्लॅटवर्म्स। चला ठीक आहे, आता तुम्ही तरी मला काय लक्षात ठेवणार होतं, यांना फ्लॅटवर्म्स असं म्हणण्यामागे आणखीन एक कारण आहे, कोणतं आहे तर ह्यांची जी बॉडी ना ती स्लेंडर आहे। कशी आहे, स्लेंडर। आता बघा तुम्ही लिव्हर फ्लूकचं ज्या वेळेस तुमच्या डेस्कटॉप वरती ती इमेज आली होती ना, त्यावेळेस जर का तुम्ही लिव्हर फ्लूक बघितला तर हा असा, एक सेकंद, आता हा नेमकं मटका शेक झालाय पण इट्स ओके। हा काय आपला लिव्हर फ्लूक आहे। आता बघा हा जो लिव्हर फ्लूक मी ड्रॉ केलेला आहे, थोडासा वरती घेतो याला, हा जो लिव्हर फ्लूक मी ड्रॉ केलेला आहे, चलो भाई, लिव्हर फ्लूक जो ड्रॉ केलेला आहे, हा लिव्हर फ्लूक जर का तुम्ही बघितला तर याची बॉडी कशी आहे, एकदम स्लेंडर आहे। इथं पण थोडस स्लेंडर काढतो मी, अरे पेनचा कलर, ठीक आहे, हे काय स्लेंडर आहे। आता डायग्राम माझी थोडीशी जी आहे ती थोडीशी कच्ची आहे, त्यामुळं डायग्रामचा काय विषय घेऊ नका। तर हा लिव्हर फ्लूक आहे, याची बॉडी मी कशी सांगितली, स्लेंडर आहे। ठीक आहे, आता हा जो लिव्हर फ्लूक आहे, आणि प्लॅनेरिया पण मी इथं ड्रॉ करतो बरं का, प्लॅनेरिया थोडासा सोपा आहे, हा प्लॅनेरिया। ठीक आहे, आता तुम्हाला ओळखण्यासाठी लिहू, कारण माझी डायग्राम थोडीशी चांगलीच आहे, चित्रकला थोडीशी जास्तच चांगली आहे। आणि ह्याचं नाव काय लिहिलंय, लिव्हर फ्लूक। आता हे दोघं जण लक्षात ठेवायचे। आता बघा तुमच्या साईडच्या स्क्रीनवरती एक प्लॅनेरिया जो आहे ना आपला प्लॅनेरिया, या प्लॅनेरियाचा व्हिडिओ या साईडला चाललेला असेल, तर त्या व्हिडिओ मध्ये बघा प्लॅनेरिया जो आहे ना तो वॉटर मधून ड्वेल करतोय, वॉटर मधून स्विमिंग करत चाललाय कुठतरी, बरोबर। याचा अर्थ हा वॉटर मध्ये राहतोय, म्हणजे काय, ॲक्वॅटिक आहे। ठीक आहे, म्हणजे एक पॉइंट क्लिअर झाला की हॅबिट आणि हॅबिटॅट मध्ये काय लिहिणार होतं, दे आर ॲक्वॅटिक। काय लिहिणार,
दे आर aquatic. आता चलो ह्या दोन डायग्राम कडे बघायचं या की मी काय कोणता काढलाय, लिव्हर फ्लूक आणि प्लॅनेरिया. तर लिव्हर फ्लूक जे आहे ना ह्याचं हे काय माउथ आहे, काय माउथ. त्यानंतर इथं एक जेनायटल पोअर आहे, जेनायटल, आणि इथं एक असं गोल स्ट्रक्चर असतं. आपल्या अशोक स्तंभाला जसे आऱ्यात ना त्या टाइप मध्ये ह्या अशा आऱ्या त्याला. आणि हे जे आहे ना हे हितालं, ह्याला म्हणायचं व्हेंट्रल सकर. काय म्हणायचं, व्हेंट्रल सकर. ठीक आहे. आता तिसरी जर डायग्राम बघितली, आता तिसरी डायग्राम जी आहे ती अशी एकदम हे अशी जर का तुम्ही बघितले, हा जो आपला आहे ना हा आपला कोण आहे, तर आपला टेपवर्म आहे. कोण आहे, टेपवर्म. आता हा जो टेपवर्म आहे ना या ठिकाणी याला काय एक हुक्स होतं, काय येतं, हुक्स होतं. बरं आता यांच्या नावावरून दोन नाव आलेत पुढं, तर त्यांच्याबद्दल डिस्कसच करू. काय सांगितलं बघा आपल्या. आता हे हुक्स आणि व्हेंट्रल सकरचं काम काय असेल, तर बघा मी सगळ्यात सुरुवातीला सांगितलं होतं की हे एंडोपॅरासाइट येतं. काय येतं, एंडोपॅरासाइट. आता एंडोपॅरासाइट म्हणजे काय, दुसऱ्याच्या जीवावर जगणार आहे आणि आतमध्ये जगणार आहे. याचा अर्थ ते ह्युमनच्या बॉडीवरती पण जगतायत. मग ते सक करणार, तर ऍब्सॉर्ब करणार तर आपल्या बॉडी मधले न्यूट्रिएंट्स. ठीक आहे. आणि मग त्यांना जर का आपल्या बॉडी मधले न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करायचे असतील तर आपला जो टेपवर्म आहे ना याच्याकडे हुक्स आणि सकर्स दोन्ही पण येतात. म्हणजे तो हुक्सने आणि सकरने आपल्या बॉडी मधले न्यूट्रिएंट्स ऍब्सॉर्ब करतो. पण आपला जो लिव्हर फ्लूक आहे या लिव्हर फ्लूक कडे न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करण्यासाठी फक्त आणि फक्त काय येतं, सकर्स येतात. ठीक आहे, समजतंय का बघा. काय सांगितलं की आपला लिव्हर फ्लूक आणि टेपवर्म हे काय येतं, एंडोपॅरासाइट. आता एंडोपॅरासाइट म्हणल्यानंतर दुसऱ्याच्या स्किन मध्ये जाणार होतं. मग स्किन मधले न्यूट्रिएंट वाढण्यासाठी काहीतरी पाहिजे ना त्यांच्याकडे. मग त्यांच्याकडे काय तर हुक्स आणि सकर्स येतात. आता हुक्स आणि सकर्स हे दोन्ही पण कुणाकडे येतं, तर आपला टेपवर्म कडे येतं. आणि लिव्हर फ्लूक कडे फक्त आणि फक्त काय, सकर. चलो मग आता मला सांगा की आपला जो प्लॅनेरिया आहे या प्लॅनेरियाकडे आपले न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करण्यासाठी काय आहे का, तर काही नाही. त्याचं कारण पहिलं काय की हा जो प्लॅनेरिया आहे हा प्लॅनेरिया एंडोपॅरासाइट नाही. म्हणजे हे दोघच दुसऱ्याच्या जीवावर जगते ना, हे जे दोघं ते दोघच एंडोपॅरासाइट. हा जो आपला भाऊ आहे प्लॅनेरिया हा एंडोपॅरासाइट नाही का, त्याचं कारण याच्याकडे एक ॲबिलिटी आहे. ती कोणती आहे, रिजनरेशनची. कोणती आहे, रिजनरेशन. मग आपला जो प्लॅनेरिया आहे हा काय करणार आहे, रिजनरेशन. काय करणार आहे, रिजनरेशन. आता हे प्लॅनेरियाचे इथं डोळे, याला आपण काय म्हणायचं, गँग्लियॉन्स. काय म्हणायचं, गँग्लियॉन्स. आता इथं बघा, इथं एक आहे ना असं सॉलिड सारखं, कलरच चेंज करतो मी, थांबा. इथं इकडनं एक आणि इकडनं एक. लिव्हर फ्लूक मध्ये पण बरं का, या साइडने एक आणि या साइडने एक, हे असे सॉलिड रॉड होतं. आणि इथं एक आहे ना बरोबर असे लॅडर लाईक स्ट्रक्चर तयार होतं. लॅडर आपली ही माहिती असेल ना रे, लॅडर माहिती आहे ना. लॅडर म्हणजे साप सीडी मधली आपली सीडी, त्याला म्हणायचं लॅडर. ठीक आहे, लॅडर म्हणजे सीडी. तर इथं एक लॅडर सारखं स्ट्रक्चर तयार झालेले. आता खरं तर हे सॉलिड काय असते बरं, तर हे आहेत सॉलिड नर्व कॉर्ड. काय येतं, सॉलिड नर्व कॉर्ड. नाव लिहितो आम्ही, हे महत्वाचं आहे. हे काय येतं, सॉलिड नर्व कॉर्ड. सॉलिड नर्व कॉर्ड. ठीक आहे, तर ही झाली आपल्या प्लॅटीहेल्मिंथस बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन. आता बघा काय काय बेसिक इन्फॉर्मेशन गोळा केली की फायलम प्लॅटीहेल्मिंथस जो आहे ना ह्याच्यामधले जे अॅनिमल्स आहेत यांची बॉडी फ्लॅट किंवा स्ट्रीप आहे आणि त्यामुळं किंवा एखाद्या लीफ सारखी आहे, त्यामुळे यांना आपण म्हणायचं फ्लॅटवर्म्स. दुसरी गोष्ट, दे आर एंडोपॅरासाइट्स. पण त्यामधले फक्त एंडोपॅरासाइट कोणते येतं, टेपवर्म आणि आपला लिव्हर फ्लूक. टेपवर्म कडे एंडोपॅरासाइट म्हणल्यानंतर दुसऱ्याच्या बॉडी मधले
न्यूट्रिएंट ऍब्सॉर्ब करण्यासाठी काय येतं, हुक्स आणि सकर्स. लिव्हर फ्लूक कडे काय आहे, फक्त आणि फक्त सकर्स. प्लॅनेरिया एंडोपॅरासाइट आहे का, नाही. प्लॅनेरिया इज नॉट एंडोपॅरासाइट. मग प्लॅनेरियाकडे काय, तर प्लॅनेरियाकडे आहे रिजनरेशन करण्याची ऍबिलिटी. समजलं का, हे समजलं. आता बघा प्लॅनेरिया बघितला आपण, तो पाण्यामध्ये राहतोय, याचा अर्थ हॅबिट आणि हॅबिटाट मध्ये काय झालं, दे आर ॲक्वॅटिक. सेकंड पॉइंट, हे दोघ जण जे आहेत ना, हे दोघ जण कसे आहेत रे, फ्री लिव्हिंग येतात. काय येतं, फ्री लिव्हिंग. हे कसे येतात, फ्री लिव्हिंग. चलो मग आपण काय करू, डायरेक्ट आपला जे पॉइंट येतात त्याच्यामध्ये लिहू. आता बोर्डाला क्वेश्चन कसा येणार आहे याच्यावरती बघा, तर बोर्डाला प्रश्न येणार आहे की राईट ए शॉर्ट नोट ऑन फायलम प्लॅटीहेल्मिंथस. आता हॅबिट आणि हॅबिटाट मध्ये काय येणार, ॲक्वॅटिक. त्यानंतर काय, फ्री लिव्हिंग. आता फ्री लिव्हिंग मध्ये कोण कोण येईल मला सांगा, लिव्हर फ्लूक आणि टेपवर्म. ॲक्वॅटिक मध्ये कोण येणार आपला, प्लॅनेरिया. ठीक आहे, सिमेट्री. चलो आता डायग्राम कडे येऊ. मी काढलेले एकदम सुंदर अशा डायग्राम कडे येऊ. ठीक आहे, ही जी डायग्राम आहे बघा, हिचे दोन बरोबर तुकडे होते तर राईट. इथं प्लॅनेरियाचे पण बरोबर 2 इक्वल पार्ट होतात. आता 2 इक्वल पार्ट झाले म्हणल्यानंतर सिमेट्री कोणती, मी सांगायची काय गरज आहे, कोणती असेल सिमेट्री, तर इथे सिमेट्री असणार आहे आपली बायलॅटरल. कशी असणार आहे, बायलॅटरल. इथं सेगमेंटेशन, तर यांच्या बॉडीवरती सेगमेंटेशन नाहीये, म्हणजे सेगमेंटेशन कसं आहे, ऍबसेंट. पुढे लोकोमोशन स्विमिंग करतात, त्यामुळे लोकोमोशन स्विम वगैरे करतात ते. तर पुढे बघा जर्म लेअर कशा होता, ट्रिप्लोब्लास्टिक. आता ट्रिप्लोब्लास्टिक याचा अर्थ काय, यांच्यामध्ये 3 लेअर होता. कोणकोणत्या आता, तर एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, या म्हणून त्यांना काय म्हणणार होतं, ट्रिप्लोब्लास्टिक. बॉडी कॅव्हिटी एसिलोमेट. बॉडी कॅव्हिटी कशी आहे, एसिलोमेट. बघा आता एसिलोमेट आले या. जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज they possess ectoderm, mesoderm and endoderm, and the body cavity is acoelomate. Digestion कसं यांचं, डायजेशन इनकम्प्लीट. कसं आहे, इनकम्प्लीट डायजेशन. आता पुढचा पॉइंट बघा काय, ब्लड सर्क्युलेशन ऍबसेंट. ब्लड सर्क्युलेशन यांच्यामध्ये आहे ऍबसेंट. रिप्रोडक्शन, दे आर बायसेक्सुअल. आता बायसेक्सुअल याचा अर्थ काय येतं, ते सेक्सुअल पण असणार आहेत आणि असेक्सुअल, या दोन्ही पद्धतीने काय होत असणार आहेत, रिप्रोड्यूस होत असणार आहेत. डेव्हलपमेंट युजली इनडायरेक्ट. आता इनडायरेक्ट याचा अर्थ काय रे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट याचा अर्थ जो ॲनिमल लार्वा पासून अडल्ट मध्ये डेव्हलप होतो त्या ॲनिमलला आपण म्हणायचं इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. बेसिक मध्ये आपण एकदम डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे एक्झाम्पल्स. कोणकोणते, लिव्हर फ्लूक, टेपवर्म आणि प्लॅनेरिया. आता हा जो लिव्हर फ्लूक आहे ना, त्याला एक नाव आहे, एक जनरल नाव आहे टीनिया. काय नाव आहे, टीनिया. टेपवर्म लिव्हर फ्लूकचं नाव आहे फॅसिओला. काय, फॅसिओला. आणि टेपवर्मचं नाव आहे टीनिया. आणि आपला प्लॅनेरिया याचं नाव आहे ड्युजिया. तर हे आहेत आपल्या एक्झाम्पल्स आणि हा आहे आपला फायलम प्लॅटीहेल्मिंथस. आता नीटचे क्वेश्चन बघण्याच्या अगोदर एकदा रिवाइज करू. आपल्याला राईट ए शॉर्ट नोट ऑन फायलम प्लॅटीहेल्मिंथस आला की उत्तर कसं लिहिणार आहे, तर पहिला पॉइंट, दे आर फ्लॅट. राईट, पहिला पॉइंट, दे आर फ्लॅट, स्लेंडर अँड लीप लाईक स्ट्रीप, हेन्स they are referred as flatworms. Second point, they are endoparasites. Third, to absorb nutrients they possess hooks and suckers. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय आहे,
Planaria has a special ability of regeneration. Planaria is not an endoparasite. ओके. त्यानंतर ब्लड सर्क्युलेशन ऍबसेंट आहे. यांच्यामध्ये सॉलिड नर्व कॉर्ड आर प्रेझेंट. त्यानंतर डायजेशन इनकम्प्लीट डायजेशन. त्यानंतर सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री आहे. बॉडी कॅव्हिटी असिलेमेट आहे आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहे. त्यानंतर रिप्रोडक्शन बायसेक्शुअल दॅट इज सेक्शुअली आणि असेक्शुअली. डेव्हलपमेंट यांच्यामध्ये कशी आहे युजली इनडायरेक्ट म्हणजे लार्वा टू अडल्ट या पद्धतीने ते काय होत आहेत डेव्हलप होत आहेत. आणि त्यांचे शेवटचे एक्झाम्पल लिव्हर फ्लू, प्लॅनेरिया आणि शेवटचा आपला म्हणता आहे टेपवर्म. मग आता टेपवर्मला आपण एक नाव दिलंय टिनिया. त्यानंतर लिव्हर फ्लूला फॅसिओला आणि प्लॅनेरियाला ड्युजिया. ठीक आहे. तर हा होता आपला फायलम प्लॅटिहेल्मिंथस. आता नीटच्या प्रश्नांकडे बघू. नीटला काय विचारलेलं आहे मार्च 2020 चा सोडून घेऊ बरं. काय आहे ॲनिलिडाचं काय आलंय अर्थवर्म. तर प्लॅटिहेल्मिंथस बघा ॲनिलिडाचं हे ना एक्झाम्पल आहे. प्लॅटिहेल्मिंथसचं कोणतं एक्झाम्पल लिहा. कोणतं लिहा प्लॅनेरिया बरोबर आहे. किंवा तुम्हाला वाटलं लिव्हर फ्लू तर लिव्हर फ्लू लिहा. किंवा तुम्हाला जर का वाटलं टेपवर्म तर तो लिहा बरोबर आहे. आता नीटला काय विचारलंय 2003 मागच्या वर्षी विचारला. प्लॅटिहेल्मिंथस हा ट्रिप्लोब्लास्टिक सही आहे एकदम. त्यानंतर असिलेमेट एकदम सही आहे. अँड बायलॅटरली सिमेट्री बरोबर. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते कसं होतं बरोबर होतं. तर हा होता आपला फायलम प्लॅटिहेल्मिंथस. व्यवस्थित लक्षात ठेवायचा. नोटबुकमध्ये नोट्स लिहून घ्यायचं. तर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आज आपण एवढंच पाहू. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट फाइलम के साथ मिलते हैं एक बार फिर से. थैंक यू.